रात्री ट्रॉफिक खूपच होतंय, मस्त एकदम. आज संडे, आम्ही पण थोडंसं बाहेर आज जेवायसाठी गेलतो. जेवून आता घरी चाललेलो आहोत. संडे होता म्हणून आमचं असतं सॅटर्डे संडे फिरण्यासाठी स्पेशल. आणि खूपच ट्रॉफिक असते बापरे बाप, दमादमानं गाड्या आणि रस्त्यावर खड्डे आहेत, त्याच्यामुळं खूप स्लोनिंग चालू आहे. जिकडं बघल तिकडं नुसते ट्रॉफिक. कुणीही 1 मिनिट स्वतःसाठी थांबू शकत नाही आहे. कोण कुणाला बी क्रॉस करू शकतं आणि कोणी काही पण. कुत्ता आहे, डॉगीज, आणि वरून ते भटके कुत्रे बसलेले जाय चौकड. अरे देवा, इकडूनच का? इकडून नाही करत येत. जिथं जाईल तिथं ट्रॉफिक. कुठून पण जा, कुठला पण रस्ता शॉर्टकट काढा, काय काढा, ट्रॉफिक जाम. जिथं जाईल तिथं. पुण्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक. आता रस्त्यावर खड्डे आहेत सगळे. पुण्याचं. आणि रात्रीच विशेष म्हणजे रात्रीच लोक निघतात बाहेर, दिवसा एवढं नाही. रात कोई मजा आता है पुणे देखने के लिए, बहुत अच्छा लगता है. ये भी गाड़ी के अंदर बैठ के बहुत मस्त लगता है. गाड़ी. धन्यवाद आशाताई. गाड़ी, बिल्डिंग, लाइट्स, किसकी क्या जलबाजी. कोई क्या बोलते साइड नहीं देगा, कोई क्रॉस नहीं करने देगा. यही चलता है. पूना है भाई, पूना में तो नॉर्मल गोष्ट है ये. पूना को टक्कर दे के आगे जाना पड़ता है. ये देखो, निकलने नहीं देते. आणि दिवसा नको वाटतंय ना, टाइम बी नसतो. मस्त संध्याकाळी छान वाटतंय फिरण्यासाठी. तर ट्रॉफिक ही आहे भूमकर चौक. सगळे तर रात्रीच बाहेर निघतात फिरण्यासाठी. आता आम्ही जेवण वगैरे झालं आणि असंच आमचे आर्मीमधले मैत्रिणीचा मुलगा इथं आहे ना पुण्याला हॉस्टेलमध्ये. मग त्याला सामान काय द्यायचं होतं, ती कुठं तर थांबला इथं मॉलपाशी. मग तिथं सामान द्यायला या म्हटला, म्हणून आम्ही त्याच्यासाठी फिरतो. आणि रस्ते कुठे माहिती असणारे रस्ते बंद केलेले आहेत कुठले. आता गणपती बाप्पाचं आगमन होणार, तर खूप छान एकदम तयारी चालू आहे. इतकं सुंदर वातावरण झालंय पुण्यामध्ये, तर एकच नंबर आहे. वा, बघण्यासारखा सीन असतो गणपती बाप्पाचा. तयारी झाली बाप्पांची आगमनाची पुण्याला. टेंट मंडप वगैरे ठोकणं वगैरे सगळं चालू आहे. जिथं बघल तिथं तयारी चालू आहे. झगमग होत आहे. आता मला वाटते पुढल्या महिन्यात 14 तारखेला आहे वाटते गणपती बाप्पा. आम्ही पण बसवतात. आमचा 7 दिवसाचा असतील बाप्पा आमच्या घरी. इतकं सुंदर वाटतं आणि एवढं प्रसन्न वाटतं ना बसल्यानंतर. अरे मैं वो उसके तुम्हारे क्या बोलते अंडर ब्रिज से आया तो राइट में मुड़ने के लिए जगह ही नहीं थी, सीधा तुम्हारे घर की साइड में आ गया इधर. क्या बोलते हैं, पीजी के पास आ गए क्या? अरे वहाँ पे घूमने के लिए जगह ही नहीं था. आप मेरे पीजी के पास ही आ गए? हाँ, अभी वहाँ से मुंडे के लिए रास्ता ही नहीं है. ये क्या अंबर करके कुछ तो अंबर. आपको एक मिनट, आपको मैं वहाँ पे आके आपको रास्ता बताता हूँ. एक मिनट. अरे मैं तुम्हारे अंडर ब्रिज से आया ना, हाँ. तो वो रास्ता वहाँ से कट था ही नहीं मेरे को वापस घूमने के लिए. अच्छा अंकल, आपको वहाँ से मिलता, भूमकर चौक से मुड़ते हैं ना? हाँ, तो भूमकर चौक से तो मुड़ा हूँ. तो अंकल आप ब्रिज छोड़ के आपने दूसरा रास्ता अपनाया है, जो
जो ब्रिज के बगल में था, इसलिए आप यहाँ पे आ गए। तर नहीं झाड- नहीं 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 2 नहीं महिन्याचं नहीं ऍडमिशन मैं झालंय. उसके अंडर ब्रिज के अंदर से आया हूँ, नीचे से. हाँ तो हम अंदर ब्रिज के अंदर से आए ना, तो आपको ब्रिज के ऊपर चढ़ना था। ब्रिज के ऊपर चढ़ना था. मर गए. पता नहीं, मैं अभी तुम्हारे इधर आगे मेरे को तुम्हारा वो क्या पीजी का लोकेशन क्या क्या भेजा था पिछली बार, भेजा था ना मेरे को. वही था अंकल इस 1 मिनट. बाय लाईक. दर्श बोला ना लाईक. Please like and subscribe our channel. ओ बाय बाय.